नमस्कार मित्रांनो, आज आपण एक गोष्ट ऐकणार आहोत ज्याचं नाव आहे शेतकरी आणि जादुई बिया. एका गावात रामू नावाचा एक साधा प्रामाणिक शेतकरी राहत होता. एके दिवशी रामू जंगलातून लाकूड आणण्यासाठी गेला. चालता चालता त्याला एक म्हातारा दिसला, जो खूप थकल्यासारखा आणि भुकेला वाटत होता. रामूने त्याला आपल्या जवळची फळे दिली. म्हाताऱ्याने ती आनंदाने खाल्ली आणि म्हणाला, तुझ्या या दयाळूपणासाठी मी तुला एक भेट देतो. म्हाताऱ्याने त्याला एक छोट्या पिशवीत जादुई बिया दिल्या आणि सांगितले, या बिया काळजीपूर्वक लाव. तुला खूप चांगले पीक येईल, पण लक्षात ठेव, हे पीक इतरांसोबत वाटून घे. कधीही स्वार्थी होऊ नकोस. रामूने त्या बिया आपल्या शेतात लावल्या. आश्चर्य म्हणजे दुसऱ्याच दिवशी त्या झाडांना चमत्कारी सोनेरी फळ आली होती. सगळं गाव हे पाहून थक्कच झालं. रामूने त्याच्या शेतातून आणलेली फळं गरजू लोकांना वाटली. त्याने आपल्या शेतकऱ्यांनाही मदत केली आणि प्रवाशांनाही खायला दिलं. त्याची उदारता पाहून सगळे त्याचं कौतुक करायला लागले. पण त्याचा एक शेजारी बाळू, जो खूप स्वार्थी होता, हे पाहून चिडला. त्याने एका रात्री रामूच्या शेतातून फळ चोरायचा प्रयत्न केला, पण त्याने जशीच त्या फळांना हात लावला, ती फळं धुळीत बदलली. बाळूला कळून चुकलं की त्याचा स्वार्थ त्याचं नुकसानच करत आहे. काही वर्षांनी रामूची उदारता आणि प्रामाणिकपणा संपूर्ण गावासाठी एक आदर्श ठरला. शेतकरी एकत्र येऊन सुखाने राहू लागले. आपल्याला या गोष्टीतून हे शिकायला मिळतं की दया आणि उदारता आपल्याला समृद्ध करतात, तर स्वार्थ आणि लोभ आपल्याला नुकसानच पोहोचवतात. इतरांसोबत आनंद वाटून घेण्यातच खरी संपत्ती आहे.